तुम्ही बघू शकता छान असे मोमोज आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ छान फिलिंगसुद्धा आपली याच्यामध्ये भरलेली आहे। चटणी पण आपली बघू शकता तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा आपण जी टमाट्याची चटणी केली त्यासोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत व्हेज मोमोज। व्हेज मोमोजसाठी आपण सगळ्यात पहिले 1 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकून थंड पाण्याने चांगला घट्टसर असा मैद्याचा गोळा करून घेतला। आता ही मैद्याची कणिक फ्रीजमध्ये मेन कपड्यामध्ये गुंडाळून अर्धा घंट्यासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायची। त्यानंतर आपण भाज्यामध्ये पत्ताकोबी, कांदा, गाजर, शिमला मिरची आणि एक लाल मिरची, हिरवी मिरची घेतली। आता हे सर्व आपल्याला ह्या कटरमधून बारीक करून घ्यायचं आहे। सर्व भाज्या आता आपण कटरमधून बारीक करून घेऊ। मोमोजसोबत चटणी करण्यासाठी आपण टमाटे आणि तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर 4-5 लाल मिरच्या यात टाकून या उकळून घ्यायच्या आहेत, जोपर्यंत टमाट्याचे साल निघत नाही तोपर्यंत। सर्व भाज्या आता बारीक कटरमधून काढून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकूया। मीठ टाकून 15 मिनटं असंच ठेवूया, याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं। टमॅटो छान उकडून झालेले आहे। आता याचे साल काढून आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊ। टमॅटो छान मिक्सरमधून बारीक केलेले आहे। आता फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवली। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कुटलेलं लसूण टाकूया आणि बारीक केलेली अद्रक। आता टोमॅटो प्युरी टाकूया। आता यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिर्च, मीठ, सोया सॉस, टोमॅटो केचप, छान मिक्स करून घेऊया आणि याला छान तर्री होईपर्यंत ही चटणी आपल्याला आता होऊ द्यायची आहे। आता मोमोजची चटणी तयार होईपर्यंत आपण सारण करून घेऊ। तर सारणाला छान पाणी सुटलेले आहे। आता यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पाणी छान निघत आहे। यातलं सर्व पाणी काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची चिरलेली, बारीक चिरलेली, किसलेला अद्रक, किसलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर,
बारीक केलेले मिरी. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. मीठ याच्यामध्ये आपण ऑलरेडीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही. यामध्ये आपण थोडंसं बटर टाकूया. आणि एक चीजचा क्यूब खिसून टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता. लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये चीज टाकत आहे. सारण छान मिक्स करून घेऊया. बटर चीज चांगलं मिक्स करून घ्या. बटर टाकल्यामुळे मोमोजला टेस्ट छान येते आणि चीज टाकल्यामुळे मुलं छान आवडीने खातात. मैद्याचे कणिक फ्रीजमध्ये अर्धा घंटा ठेवलेली होती. आता फ्रीजमधून आपण काढलेली आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. मैद्याची गोलपुरी लाटून घेऊ. आपल्याला कडेकडेने बारीक आणि मधात थोडंसं जाडसर ठेवून पुरी लाटायची आहे. आता पुरी लाटून घेतली. आता याच्या कडेने थोडं पाणी लावून घेऊ. सारण टाकूया. आणि हे छान पॅक करून घेऊया. आता हे छान पॅक करून झाले. आता हे असे करून घेऊया. हे सिंपल आकाराच्या मोमोज आणि जे सोपं मोमोज हा तयार. आता आपण दुसऱ्या शेपचा मोमोज बघूया. आपण दुसऱ्या आकाराचा मोमोज बनवूया. त्यासाठी हे आपल्याला असं एक मिरी करायची आहे. त्यानंतर परत ही अशी जॉईन करून ह्या अशा मिऱ्या जॉईन करत घ्यायच्या आहे. हा आता आपला दुसरा शेपचा मोमोज तयार झाला. आता बनवूया तिसऱ्या पद्धतीने मोमोज. हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे. नंतर ही अशी दुसरी मिरी, ही अशी तिसरी मिरी, ही चौथी मिरी आणि असे हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे झालं आपला तिसरा शेपचा मोमोज तयार. आता आपण वेगळ्या आकाराचा मोमोज पाहूया. हे असं करून घ्यायचे आणि एक मिरी इकून, एक मिरी इकून, एक मिरी इकून, एक मिरी इकून, एक मिरी इकून असा जॉईन करून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही मोमोज बनवून घेता. आता सर्व मोमोज आम्ही बनवून घेतो. आता आपल्या वेगवेगळ्या शेपचे आपण मोमोज तयार केलेले आहेत. आता हे आपल्याला इडली पात्रामध्ये स्टीम करून घ्यायचे. तुमच्याकडे जर स्टीमर अवेलेबल असेल स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकता. आता ह्या इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतले. ती पाणी टाकलं. 10 मिनटं ते उकळी येण्या देण्यासाठी ठेवून दिलं. आता त्याला उकळी आलेली आहे. आता आपण मोमोज स्टीम करून घेऊया. आता मी त्यामध्ये इडलीचं भांडं ठेवलं. त्याला तेलने छान ग्रीस करून घेतला. आता आपण मोमोज त्यामध्ये स्टीम करायसाठी ठेवूया. आता इडलीचे पात्र हे दुसरं ठेवताना हे जे जाळीचा आकार आहे हा मोमोजच्या खाली आला पाहिजे, ज्यामुळे आपले मोमोज छान स्टीम होतील.
टाकत काय का नाही. आता आपण झाकण ठेवून 15 मिनटापर्यंत मीडियम गॅसवरती मोमोज स्टीम करून घेऊ. 15 मिनटं झालेले आहे. आता मोमोज आपले छान स्टीम झालेले आहे. आता आपण प्लेटमध्ये काढूया. बघू शकता आपले छान मोमोज तयार झालेले आहेत. सॉफ्ट असे मोमोज तयार झालेले. फिलिंगही खूप छान भरलेली आहे. तुम्ही बघू शकता.